नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, उद्या 25 डिसेंबर 2024 रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे। मित्रांनो, या गाडीमध्ये टोटल 60 ते 62 काठेवाडी शेळी असणार आहे व 8 काठेवाडी मेंढ्या असणार आहे। जवळपास मित्रांनो 70-71चं माप तुम्हाला शिवाभाऊ यांच्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, 60-62 शेळींमधून जवळपास 30 शेळ्या या तुम्हाला गाभणी बघायला भेटेल, 15 शेळ्या तुम्हाला या दुधाच्या बघायला भेटेल आणि उर्वरित शेळ्या मित्रांनो तुम्हाला लागवडीसाठी बघायला भेटतील। तर जी क्वालिटी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे, जी क्वालिटी गाडीमध्ये असणार आहे, ही संपूर्ण क्वालिटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। ज्या ज्या शेळींवरती मुख्यतः फोकस दिसतोय त्या शेळ्या मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत। हे बघा, ही क्वालिटी मित्रांनो चाळीसगावमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। बघू शकता तुम्ही शेळींची क्वालिटी, उंच पूर्ण माप आहे मित्रांनो, शिंगडी कवडी चेहरापट्टी मस्त एकदम 17 शेळ्या मित्रांनो बघायला भेटतात, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो ह्या बघा, इकडे पण मित्रांनो ह्या शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटेल। पाठी मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेताची बघा, त्या ही थोडी तिसऱ्या वेताची असेल इकडची। त्याच्यानंतर बघा, ही पण पहिल्या वेताची, ही इकडची दुसऱ्या वेताची बघायला भेटते। त्याच्यानंतर ती तिकडची पहिल्या वेताची बघायला भेटते। मित्रांनो काशीवरून देखील अंदाजा लागून जातो, पहिल्या दुसऱ्यामध्ये असणार तर लगेच समजून जातं मित्रांनो काशीवरून देखील। आणि जाड शेळ्या बघा मित्रांनो, कशा जाड शेळ्या एकदम तुम्ही बघू शकतात। आता एवढ्या शेळीमधनं मित्रांनो त्यांनी या 6 शेळ्या विकत घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात। आता ह्या यांच्या देखील हात धरण्याचे असू शकतात किंवा जो शेतकरी त्याच्या सांगण्यावरनं देखील असू शकतात, त्याच्या हात धरण्याचे देखील असू शकतात, है ना। शेळ्या बघून असं वाटतं की यांच्या हात धरण्याच्या शेळ्या, कारण की जे जवानीचा माल त्यांनी काढलेला आहे त्याच्यावरनं वाटतं की यांच्या हात धरण्याच्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा, शिंगडी वगैरे एकदम छोटी शिंगडी बघायला भेटते, चेहरा पट्टा एकदम बघू शकता तुम्ही, एकदम 17 शेळ्या मित्रांनो बघायला भेटत आहे। हे बघा कसं माप आहे, डबल हड्डी माप आहे मित्रांनो बघा। आणि गाभणी शेळ्या मित्रांनो 30 शेळ्या गाभणे असतील, 15 शेळ्या दुधाच्या असतील, बाकी उर्वरित लागवडीसाठी तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील। बाकी बच्चे देखील आहेत मित्रांनो, बच्चे कमी आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो 8 काठेवाडी मेंढ्या देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत। या बघा मित्रांनो, एवढ्या शेळ्यांमधून त्यांनी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, तुमच्या लक्षात येऊन जाईल। एवढ्या शेळ्या एका शेतकऱ्याच्या शेळ्या मित्रांनो, त्याच्यामधून त्यांनी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत बघा तुम्ही। आणि ज्या शेळ्या जवळ दिसतात तुम्हाला अशा बघा, या शेळ्या त्यांनी खरेदी केलेली। आता बघा, ही लोकलची पिकअप आहे, हिच्यावर हे बघा शेळ्या इथं जमा केल्या जात आहे, तुम्ही बघू शकता। बघा असे बच्चे देखील आहेत आणि अशा देखील मित्रांनो मोठ्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो तिसऱ्या वेतापासून जी शेळी असते, तिसऱ्या चौथ्या पाचव्यामध्ये जबरदस्त दूध देत असते शेळी, दुधाला फुल चालत असते। पण या बघा, हे जास्तीत जास्त तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या आणत असतात, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या गाडीमध्ये यांच्या येत असतात। हे बघा, या मंदिराजवळ मित्रांनो त्यांनी संपूर्ण शेळ्या जमा केलेल्या आहेत। हा यांचा ठिया आहे, इथं संपूर्ण शेळ्या जमा करून मग हे पिकअप भरली जात असते, पिकअपवर येत असतात आणि मग मोठी आयसर भरली जात असते। हे बघा शेळींचं माप मित्रांनो, उंच पूर्ण माप बघायला भेटते, एकदम चमक शायनिंग पॉलिशचा माल मित्रांनो बघायला भेटतोय। तोलावरच्या शेळ्या बघा बऱ्यापैकी बघायला भेटत आहेत। तर मित्रांनो गाडी उद्या येते सकाळी, तर लवकर या। मोबाईल नंबर दिलेला आहे बाबाभाऊ, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। शिवाभाऊ यांच्याशी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। शिवाभाऊ तिकडे खरेदीला आहे, बाबाभाऊ इकडे, तुम्ही यांना देखील कॉल करा, आरामात तुमच्याशी बोलणं होऊ शकतो। कारण की शिवाभाऊ कसं आहे, आता गाडी निघून गेलेली, गाडीमध्ये कदाचित आवाज येतो नाही, पण बाबाभाऊशी कॉन्टॅक्ट करा, बाबाभाऊ इथं जे तुम्हाला घ्यायला येऊन जातील ते। या बघा शेळ्या, या बघा मित्रांनो, बघा मित्रांनो शेळींची क्वालिटी वगैरे मस्त क्वालिटी, लांबापणा बघा शेळीचा। या पण बघा मित्रांनो, एक नंबर क्वालिटी मित्रांनो तांबडी शेळीची बघा, तिसऱ्या चौथ्यामध्ये असेल पण एक नंबर आहे मित्रांनो। हे बघा असे बच्चे देखील असणार आहे गाडीमध्ये, हे बघा बघा क्वालिटी मित्रांनो। त्याच्यानंतर इकडं बघा, ह्या पण शेळ्या मित्रांनो त्यांनी खरेदी केल्या, बघू शकता तुम्ही रोडावरती दिसत आहे बघा। शेळींची चाल बघा, शेळींची अशी चालता एकदम रुबाबन शेळ्या मित्रांनो बघा। मित्रांनो एवढ्या शेळ्या खरेदी करत असतात, पण एकही शेळी आजारी किंवा कुठली खरेदी करू शकत नाही। ते शेळ्या खरेदी करताना मित्रांनो स्वतःच्या हात धरण्याच्या शेळ्या खरेदी कराव्या लागतात आणि स्वतःच्या हात धरण्याच्या शेळीनं मित्रांनो किंमत देखील लावावं लागते। बघा अशा पाठी, आता मित्रांनो त्यांच्या जवळपास 150-200 कडपामधून पाठी काढणं आणि जवानीचा माल काढणं म्हणजे मित्रांनो त्यांच्या तोंडाची किंमत द्यावी लागते कधी कधी, असं पण असतं, तरच माल पण होतो। हापका बघा कसा बुंजला गेला हँडपंप। हे बघा नदी दिसते, नाला वाटतं काहीतरी, नाल्यामध्ये चरताय शेळ्या। तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा।